पर्यंत पोहोचवत आहेत संजय आहात तुम्ही. तेव्हा अशा पद्धतीने आताच घोषित केलं की 10वीच्या परीक्षेला कुठे विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये अशा प्रकारचं एक आवाजाचं कंट्रोल असावं. नंदलाल तरे आणि ते त्यांच्याकडे खरोखर चांगल्या प्रकारचं नियोजन असतं. चित्रगुप्त आमचे दुसरे बसलेले आहेत, संकेत पाटील, भरत राऊत. खरोखर आवाज तुमच्याकडे पोहोचतो, चांगल्या प्रकारे नियोजन आहे व्यवस्थित. तर अशा पद्धतीने पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि पुढे कार्यक्रमासाठी सुरुवात करावी त्यांना विनंती करतो. धन्यवाद वैद्य साहेब, आपलं निवेदन तुम्ही या ठिकाणी सादर केलं आणि नक्कीच 10वीच्या विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही आमच्या स्पर्धेपासून. आम्ही त्याची दक्षता घेऊ, कीच 2 दिवस दक्षता घेऊ. तर मी सन्माननीय भूषणजी भोईर साहेब, सभापती मीरा ठाणे महानगरपालिका, विनंती करतोय भूषणजी भोईर साहेब की प्लीज आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण बसायचं आहे. भूषणजी भोईर साहेब, तर मी स्ट्राईक एंडला आहे तो नोवेल, नॉन स्ट्राईकला एंडला आहे तो विनोद आणि गोलंदाजी पॉइंटवर आहे तो मोहन. मालजी संघाकडून मोहन, रोशन धाबा चे मालक मोहन येतोय. भरपूर दिवसातून मित्र तुला मी पाहतोय, कारण की समालोचकांपासून थोडासा मी 1 वर्ष दूर होतो. मोहन लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. आता चेंडू डिफेन्सिव्ह पद्धतीतून खेळून काढायचा होता, चेंडू जातोय तो स्लिम डाऊनला, चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण होतोय आणि 1 धावानं श्री गणेश होतोय. अतिशय चांगल्या प्रकारचं आयोजन. घोडबंदर मास्टर ची स्पर्धा आज आणि उद्या 2 दिवस चालणारी स्पर्धा घोडबंदर मास्टर कप 2022. भरत वैती व त्यांच्या सहकार्याचं आम्ही या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतोय. अलंकार तरे, अजिंक्य तरे, धीरज तरे, प्रभाकर म्हात्रे, ज्या कोणाची नावं राहिली असेल मित्रांनो राग मानू नका. मात्र अतिशय चांगल्या प्रकारचं आयोजन तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे. आता चेंडू या ठिकाणी पाहायचं झालं 7 त्रिपळाची बाद होत आहेत. पहिला मोरा बाद होतोय या ठिकाणी मालजीपाडा संघाचा. या संख्येत अतिशय कांदरपाडा संघाचा मोरा बाद होतोय. इथे जर बघितलं तर निश्चितच मी कौतुक करीन ते म्हणजे गोलंदाजांचं. कारण चायनामन गोलंदाजी काय असते, टप्पा पडल्यानंतर आत घुसवणं, त्याच्यानंतर बाहेर काढणं, काही स्टेटर वन, अफलातून गोलंदाजी. पहिला चेंडू जबरदस्त स्टेटर वन होता आणि वेगानं ट्रॅव्हल झाला. ज्यावेळेला बॅकफुटला गेले फलंदाज ते म्हणजे विनोद, आणि ती सगळ्यात मोठी चुकी होती. त्यामुळे कौतुक आहे ते म्हणजे गोलंदाजांचा. पहिला धक्का बसलाय 0वर, एकही धावा नाहीये आणि 1 धावा आहे आणि निश्चितच 1 गडी बाद झालाय. संकेत पाटील साहेब, तुम्हाला मी थांबवतोय. प्लीज मालजीपाडा मास्टर्स 1 राखीव खेळाडू पाठवून द्या. कांदरपाडा तुम्हाला देखील विनंती करतोय. दोन्ही संघाचा 1 राखीव खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये यायला हवा. दोन्ही कॅप्टन, कांदरपाडा संघाचे कॅप्टन आणि मालजीपाडा संघाचे कॅप्टन 12वा खेळाडू प्लीज कॉम्बॉक्स मध्ये पाठवून द्या. नक्कीच आजच्या दिवसातील पाहायचं झालं तर हा दुसरा सामना सुरू आहे. पहिला सामना सुरू होता तो नवघर वर्सेस बालकुम संघाने सहज विजय मिळवला होता नवघर संघावर आणि पुढील सामन्यात त्यांनी प्रवेश सुद्धा केलेला आहे. आता जर सामना पाहिला कांदरपाडा वर्सेस मालजीपाडा, कांदरपाडा संघ फलंदाजी करताना प्रथम जर षटक पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर 1 धाव आले होते, दुसऱ्या चेंडूवर विकेट गेला होता. बॅक टू द संकेत. यावेळा मिस टाइम स्ट्रोक आहे. हा झेल होणार का? प्रयत्न झाला मात्र आपण बघतो तिथे 2 खेळाडू अजूनपर्यंत चेंडूला अडवू शकले नाहीयेत. 2 धावा कंप्लीट होतील. कदाचित 3री धाव पूर्ण होईल. यावेळा फुटवर्कचा वापर केलाय. 3री धाव देखील पूर्ण होताना दिसते आणि निश्चितच
शशी ठाकूर आपण बघतोय तिकडे होते. 3 धावा मात्र इथे मिळतात. फटका जोरकस नव्हता, एज लागली होती आणि यष्ट्यांच्या पाठीमागे यष्टिरक्षकाच्या सुद्धा पाठीमागे हा फटका गेलाय. मात्र या 3 धावा येत आहेत तर ही गोष्ट चांगली म्हणावी लागेल, कारण पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर गडी बाद. त्यामुळे कुठेतरी धावसंख्या पुढे गेली पाहिजे, नाहीतर मागचा सामना आपण बघितलात 35 धावा जमून चालणार नाही. हे मैदान पूर्ण ओपन आहे आणि धावांचं मैदान आहे, त्यामुळे जवळजवळ 5 षटकांचा जर विचार केला तर आपल्याकडे 50 किंवा 50च्या जास्त धावा ही पाहिजेच पाहिजे. 50 धावा यायला पाहिजे की जेणेकरून सामना प्रेक्षकांना मनोरंजन होईल, असा सामना होईल. पुन्हा एकदा गोलंदाज राईट हँड लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा करतोय. चेंडू पूल होतोय मिड विकेट वाईडिश मिडॉनला चेंडू जातोय आणि झेल होतोय का, आणि यस या ठिकाणी झेल बाद होतोय. दुसरा मोरा बाद होतोय तो कांदरपाडा संघाचा. मात्र संकेत यापूर्वीच्या चेंडूवर 3 धावा आल्या होत्या आणि संघाची धावसंख्या होते 4. पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला होता, 1 धाव आली होती. दुसऱ्या चेंडूवर गडी बाद झाला होता. तिसऱ्या चेंडूवर 3 धावा आल्या होत्या आणि आता जर चौथ्या चेंडूचा विचार केला तर गडी बाद होते. म्हणजे जे गोलंदाजांनी जे दडपण आणायचं होतं समोरच्या संघावर, ते दडपण त्यांनी संकेत आणलेलं आहे कायमचं. नक्कीच, आणि त्याच गोष्टीची गरज आहे, कारण लक्षात घ्या प्रत्येक सामना महत्वाचा आहे. कारण इथे जर पराभूत झालं तर जेवून घरी, एवढाच नियम आहे. नक्कीच नक्कीच. तर तसं काय होणार नाहीये. पाहायचा प्रयत्न दोन्ही संघ करतील. मात्र एक संघाला मागे परतावं लागेल, पण ते पाहायचा कुठला संघ मागे परतोय. मात्र जर गोलंदाजीमध्ये पाहिलं तर नवघर संघ थोडासा कमी पडला होता. आज नामांकित संघ मीरा मैदानमध्ये पाहिलं तर मी नवघर संघाचं नाव घेईन, घोडबंदर संघाचं नाव घेईन, RK मोरवा संघाचं नाव घेईन, राई संघाचं नाव घेईन. म्हणजे असे 4 असं बलाढ्य जे संघ आहेत. मात्र तो पहिलाच सामना जर पाहिला तर पहिल्याच सामन्यामध्ये थोडेसे गोलंदाजीमध्ये कमी पडत होते. थांबवतो नंदला तरे सर आपल्याला मी, कारण या ठिकाणी आगमन झालेलं आहे पेनकरपाडा मास्टर्स मिस्टर शशिकांत वर्तक साहेब यांना विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. शशिकांत वर्तक साहेब, बॅक टू द कॉम्बॉक्स. मिस्टर संकेत पाटील अँड नंदलाल दरे. राजा घरत आपण देखील वर यायचं. राजा घरत यांना देखील विनंती करतोय आपण देखील वर यायचं आहे. राजा, चला, पहिल्या चेंडूवर 1 धाव, त्यानंतर गडी बाद, त्यानंतर 3 धावा, हॅलो, पुन्हा एकदा हॅलो. गडी बाद. यावेळा हॅलो हॅलो यावेळा एक वेगळा फटका पाहायला मिळाला आणि 1 धाव पूर्ण करताना दिसले, ते म्हणजे शशी ठाकूर. एक आक्रमक खेळाडू आहेत आणि शशी ठाकूर यांच्याविषयी जर भारत सांगायचं झालं तर मागची जी स्पर्धा झाली त्यामध्ये देखील हा खेळाडू खेळलाय. त्यामुळे निश्चितच त्याची एक्सपर्टीज इथे कांदरपाडा संघाला इथे दोन्ही बाजूने मिळते, कारण दहिसर संघ JR स्पोर्ट्स दहिसर संघाच्या माध्यमातून तो इथे खेळताना दिसलेत. त्यामुळे निश्चितच मनापासून कौतुक आहे या एकूणच माणसाचं. बघायचं आहे पहिलं षटक आपण बघतोय, अजूनही इंटरेस्टिंग. हॅलो हॅलो पहिले षटक अजून हॅलो, हॅलो. संपायचं बाकी आहे. लक्षात घ्या, आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या सगळे जे खेळाडू आहेत त्यांना विनंती करतोय, तुमच्या ज्या गाड्या आहेत, 4 व्हीलर्स आहेत, त्या लांब लावा. कोणतेही काचेचे रिफ्लेक्सेस येणार नाही या गोष्टीकडे, कारण मला वाटतं सगळ्यात मोठी पार्किंगची जागा या मैदानावर आहे, त्यामुळे प्लीज लक्ष घाला. पुन्हा एकदा गोलंदाज आपला पायाचा तर या ठिकाणी फिरून मारण्याचा प्रयत्न केला होता, क्रॉस लाईन मधून खेळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र चेंडू जास्त बाहेर जातोय. भरत राऊत चेंडूला वाईट घोषित करतात आणि अवांतर धावानं पाहायचं झालं तर संघाची धावसंख्या वाढवून होते ती 6 धावसंख्येवर. अशोक राऊत स्क्वेअर पंच. प्रयत्न करावा लागेल कांदरपाडा संघाला, कारण धावसंख्या वाढणं हीच एक काळाची गरज आहे. पुढचा चेंडू मोहन, त्याचा गोटशाट मात्र ते क्षेत्ररक्षक आपण बघतोय 1 बाउन्स सीमारेषा गाठेल का, गेलाय चेंडू बाहेर. या आले 4 धावा, हा आलाय उपयुक्त चौकार. डीजे बघा तरी इथे काय घडलंय, 2 गडी बाद झालेत कांदरपाडा संघाचे, मात्र तरी सुद्धा 10 धावा आलेत. ही चांगली सरासरी म्हणावी लागेल या मैदानाचा विचार करता, कारण 10च्या सरासरीने संघ जर पुढे सरकला तर निश्चितच 50 किंवा 50च्या पलीकडे धावसंख्या जाईल आणि ती काळाची गरज होऊन बसलेली आहे. का हा सामना देखील तितकाच महत्वाचा आहे.
नक्कीच संकेत या ठिकाणी पाहायचं झालं तर मोहन यांच्याकडे भरपूर अनुभव आहे, भरपूर ओपन क्रिकेट स्पर्धा केलेला आहे, भरपूर मास्टर्स स्पर्धा केलेल्या आहे. पण ते त्याचा एक हेतू जो त्याचा एकदा प्रयत्न होता जो पहिल्याच चेंडूपासून दडपण आणायचा, त्यांनी जो पूर्ण करून दाखवला आहे. भले त्याच्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 10 धावा गेल्यात, मात्र सलामीची जोडी पण त्यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवली आहे. संकेत हे विसरायला कामा नाही, कारण की जेव्हा तुमच्या 2 फलंदाज पहिल्या षटकामध्ये बाद होतात एक दडपण असतं. आणि आता जे आलेले आहेत दोन्ही नवीन खेळाडू आहेत, पाहूया दुसऱ्या षटकामध्ये किती धावा येतात ते. नक्कीच नक्कीच. आणि आघाडीची जोडी ज्या पद्धतीने डगआउटमध्ये परतली आहे त्यामुळे निश्चितच कोणत्याही संघाची आघाडीची जोडी जवळजवळ 2 ते 3 षटकं असणं गरजेचं असतं. एखाद्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असतो किंवा पहिल्यांदा फलंदाजी करताना. मात्र इथे ती लवकर आतमध्ये गेले तरी सुद्धा क्रमांक 3 आणि क्रमांक 4च्या फलंदाजांनी आता आपल्यावर जबाबदारी घेतली आणि ती जबाबदारी स्वीकारल्यामुळे धावसंख्या होताना दिसते. त्यामुळे कौतुक करीन इथे मी विजय ठाकूर यांचं आणि शशी ठाकूर यांचं. या दोन्ही ठाकूर मंडळींनी निश्चितच कांदरपाडाला संघाला पुढे नेण्यासाठी खास प्रयत्न केले. चला जास्त वेळ वाया घालू नका प्लीज. पंचांकडे लक्ष वेधतोय मी, जरा ताकीद द्या कारण क्षेत्ररक्षण सजवायचं. बघा पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं, 3 क्षेत्ररक्षक फक्त तुम्हाला 30 सर्कलच्या बाहेर दिसत होते. मात्र यावेळेला आपला नियम काय आहे, पुढच्या 4 षटकामध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये फक्त तुम्ही 2 ठेवले तरी चालतील. त्यामुळे त्या नियमानुसार आपण बघतोय हे दोन्ही क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेगला उभे आहेत. यावेळेला जागा बनवली स्ट्रोकसाठी, शेवटच्या क्षणी स्टिअर्स करण्यासाठी गेले. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये, चेंडू निर्धाव जातोय. त्यामुळे कौतुक करीन इथे गोलंदाज ते म्हणजे हितेशचा उंचपुरा खेळाडू आहे आणि निश्चितच आपल्या 19 शोल्डरमधून तो पॉवर जनरेट करतोय. यावेळेला आउटसाइड लेग स्टंप आहे का, लेट सी द अंपायर डिसिजन. यस, वाईटचा इशारा होतोय. अवांतर धाव मिळेल, अवांतर धावेने थोडासा हातभार लागेल. तिथे धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचलाय. क्रिकेट मैदानात सुरू आहे. यावेळा जागा बनवले, पुन्हा एकदा चेंडू आवाक्यात होता, ट्रॅव्हल होणार तो म्हणजे लॉंग ऑफ बाउंड्री जवळ एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी गेले. वॉट अ रन, गुड रनिंग बिटवीन द विकेट. विजय ठाकूर कित्येक वर्षापासून या माणसाला फक्त आणि फक्त मास्टर क्रिकेट मध्ये खेळताना बघतोय. मात्र अजूनपर्यंत तंदुरुस्ती बघा. मास्टर क्रिकेट म्हणजे काय तर स्टॅमिना, मास्टर क्रिकेट म्हणजे काय तर वय कमी होणं, हेच मी सांगेन. यावेळा मिस टाइम स्ट्रोक आहे, मात्र 30 सर्कलच्या आतमध्ये कुणी नाहीये. गोलंदाजानं प्रयत्न केला मात्र एक धाव तिथे मिळेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 1 ने पुढे सरकले आहे, 14 वर जाऊन पोहोचले. विजय ठाकूर यांना बहुतेक वेळा आम्ही आघाडीवर पाहिलंय, मात्र यावेळा त्यांचा क्रमांक बदलला. मात्र कदाचित इथे फलंदाजी करताना ते सांगतील की यस, माझा क्रमांक जरी बदलला असला तरी देखील माझी धावांची जी मशीन आहे ती कमी होणार नाही आहे. माझ्या मशीनमधून धावा येणारच. वेल प्लेड शशी ठाकूर, वेल प्लेड विजय ठाकूर. मीरा संघाच्या आघाडीचा खेळाडू राजा घरत त्यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. धन्यवाद. यावेळेला बॅकपट जाऊन चेंडूला टोलवलाय. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये, एकदा मिळते डीप मधून. भरपूर वेळ लागेल चेंडूवर यायला. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय, खराब थ्रो येतोय अंडरआर्मच्या पद्धतीने. 2 धावा मात्र इथे पूर्ण केल्या जात आहेत. बघा कमिटमेंट काय दिसलंय. मी मगाशी म्हटलं की रिस्पॉन्सिबिलिटी आणि कमिटमेंट या अफलातून गोष्टी आहेत. या 2 गोष्टी जर आयुष्यात तुम्ही तुमच्या जवळ ठेवल्या तर निश्चितच तुम्ही यशस्वी व्हाल. आणि कदाचित इथे आपण बघतोय यस अंपायर पाण्याची व्यवस्था करतोय आम्ही. येस, आयोजकांना विनंती पाणी घेऊन जा प्लीज, लवकर पाणी घेऊन जा. डिहायड्रेशन जबरदस्त होणार आहे कारण एका बाजूला आपण बघतोय मागच्या काही दिवसापासून पारा जबरदस्त वाढला आहे. कालचा जर दिवस पाहिला तर कालचा आता मुंबई आणि जर मीरा भाईंदर जर पाहिलं तर 38 डिग्री सेल्सिअस होतं. आणि जर वसई विरारचा केला तर त्याच्यापासून 1 डिग्री म्हणजे 39 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान. यावरून आपण समजू शकतो की पृथ्वीचं तापमान किती वाढत चाललंय. येणारा काळ कसा असेल हे सांगू शकणार नाही आहोत. त्यामुळे मित्रांनो जगून घ्या. चला पाणी घेऊन जा लवकर प्लीज. ओव्हरच्या नंतर आम्ही पाठवतोय. यावेळा मिस टाइम स्ट्रोक आहे. फलंदाजाला परतावं लागेल. फलंदाज बाद होतील ते म्हणजे विजय. धक्का बसतोय तो म्हणजे 3रा. संघाची धाव संख्या आहे ती म्हणजे 16. विजय बाद झालेले आहेत. तर नक्कीच आणखी एक समालोचक मनीष वैती मित्र, आणखी एक गुणलेखक तर या ठिकाणी आलेले आहेत. मनीष
आणि संकेत या ठिकाणी जर पास झाला घोडबंदरच्या जेव्हा स्पर्धा होतात मनीष यांनी त्या विषयावर अभ्यास सुद्धा केलेला आणि त्यांनी परीक्षा सुद्धा दिलेल्या अतिशय चांगल्या प्रकारचं गुणलेखक आणि संकेत जेव्हा गुणलेखन चांगलं करील तेव्हा ते समालोचक आपण प्रेक्षक पुढे चांगल्या प्रमाणे सोडू शकतोय. थांबवतोय तरे साहेब आपल्याला, कारण ते एक शुभ सन्मान केला जातोय घोडबंदर मास्टर्स च्या माध्यमातून. सन्माननीय राजाजी घरत साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी धीरज तरे यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते राजाजी घरत साहेब यांचा आपण शुभ सन्मान करावा. त्यानंतर शशिकांत वर्तक यांना देखील विनंती करतोय. शशिकांत वर्तक साहेब आपण देखील वर यायचं आहे. शशिकांत वर्तक, पेनकरपाडा मास्टर्स. वेलकम राजाजी, आपलं हार्दिक स्वागत. वळतोय मॅचच्या दिशेने. कॉम्बॉक्स मध्ये आहेत आमचे साथी समालोचक नंदलाल तरे सर, त्यानंतर संकेतजी पाटील. धन्यवाद. डॉनल येतो नवीन फलंदाज. यावेळेला बॅकफुटला जाऊन चेंडूला फक्त पुश केलाय. गुड अतिशय चांगला फटका म्हणेन मी, कारण इथे दबावात येऊन फलंदाजी करता कामा नये, कारण फलंदाज बाद होत आहेत. मात्र इथे आपण बघतोय धावा जर बघितल्या 17 धावा दिसते आहेत. 2 षटकं संपलेले, धावसंख्या 17. पहिल्या षटकात धावसंख्या 10 होती, सरासरी 10 होती. 2 षटकानंतर धावसंख्या 17 दिसते. या षटकात चांगली कामगिरी केली ती म्हणजे हितेशने गडीसुद्धा बाद केलाय आणि धावासुद्धा रोखले. त्यामुळे निश्चितच मालजीपाडा संघ इथे चांगलं कमबॅक करतोय. मात्र 17 धावा अजूनही चांगली सरासरी म्हणेन मी. आपण बघतोय जवळजवळ 8.5 धावा प्रति षटकामागे संघ पुढे सरकतोय, कारण येणारे फलंदाज निश्चितच चांगले असतील कांदरपाडा संघाच्या वतीनं आणि ते चांगली कामगिरी करतील. मात्र बघायचं या सगळ्या जडतरच्या गोष्टी आहेत. हा सामना कसा पुढे सरकतोय या गोष्टीकडे आता लक्ष लागून राहिले. दोन्ही संघांना पुन्हा एकदा आमच्या मान्यवर कक्षातर्फे आणि आलेल्या तमाम प्रेक्षकांच्या वतीनं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. तुम्ही बघताय आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेतर्फे आयोजित घोडबंदर मास्टर कप 2022 आणि या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट TCP लाईव्हच्या माध्यमातून केलं जात आहे. एकूणच ही सगळी मंडप व्यवस्था आपण बघतोय RK डेकोरेटर्स मिस्टर सुभाष किणी आणि कंपनी यांच्या मार्फत करण्यात आलेलं आहे. त्यांचं देखील मनापासून कौतुक आहे. अनेक मान्यवरांनी या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य दिलं आहे, त्या सर्वांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आणि निश्चितच जे मान्यवर आपल्या मंचावर येतील त्यांचा आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. नवीन गोलंदाज येतोय जितू, षटक क्रमांक 3, वैयक्तिक पहिलं. पुलपी जिलोरे ऑनसाइडला चेंडू ट्रॅव्हल होत आहे. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण होतंय तिथे, मात्र दुसरी धाव नक्की तिथे पूर्ण होईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. शशी ठाकूर अफलातून क्रिकेटपटू आहेत आणि त्यांना पूर्ण कल्पना आहे डॉनलला जास्त संधी दिली जाईल तिथे बॅटिंगसाठी आणि म्हणूनच पहिली धाव त्यांनी भरपूर वेगानं पूर्ण केली आणि ही आहे कमिटमेंट. मगाशी त्याच गोष्टीचा आम्ही उल्लेख करत होतो. एखादे सामना, एखादं क्षेत्र किंवा एखादं नक्कीच काम जर पूर्ण करायचं असेल तर तुमची 100% कमिटमेंट असायला पाहिजे आणि तीच गोष्ट इथे दिसते आहे. गुड बॅटिंग. यावेळेला हलक्याने चेंडूला प्लेस करायचा होता. चेंडू मात्र आपण बघतो आउटसाइड ऑफ स्टंप लँड झाला होता, तरी सुद्धा इथे दुसरी धाव कंप्लीट केली जाते. खराब क्षेत्ररक्षण होते, खराब थ्रो येतोय. तिसऱ्या धावसाठी जातील का? यस जाणार. आणि इथे आपण बघतोय नंदलाल तरेजी जवळजवळ 15 यार्डामध्ये 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. हे आहे मास्टरचं क्रिकेट. नक्कीच त्यामुळे काय होतं कारण की गोलंदाजाचा स्वतःवरचा विश्वास तुटला गेला की थोडी फेकी कमी आली. त्यांनी जो अपील केला होता त्या अपीलला मान्यता देण्यात नाही आली. त्याचा आपल्या गोलंदाजाचा विश्वास थोडासा तुटला गेला होता आणि त्याच्यामध्ये एक ओव्हर थ्रो झाला होता. त्याच्यामुळे या 3 धावा आल्या आणि नक्कीच सर्कलच्या आतमध्ये 3 धावा घेणं म्हणजे मास्टरसाठी एक भाग्याचंच असेल. आणखीन एक गोष्ट इथे मी सांगेल, कारण बघा आपला नियम काय आहे, मॅन्डेटरी पॉवर प्ले नंतर फक्त तुम्ही 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये ठेवू शकता. तुम्ही जास्तही ठेवू शकता, असं काही नाही आहे. मात्र विचार करायला हवा ज्या पद्धतीने फलंदाजी होते, त्यामुळे कुठेतरी एक प्रोटेक्शन देणं गरजेचं आहे. गोलंदाजांनी थोडंसं जास्त स्वतःवर विश्वास ठेवायला पाहिजे की यस मी कशी काय गोलंदाजी करतोय. त्यामुळे क्षेत्ररक्षणाचे जे जाळं आहे ते अजून टाईट करणं गरजेचं होतं. नाहीतर जर तुम्ही समोरच्या फलंदाजाला रान मोकळं करून देत असाल तर धावा या येणारच. यावेळेला हलक्याने पुश करण्याचा प्रयत्न झाला होता. एक्झॅक्टली चेंडू बॅटला लागलाय किंवा पॅडला लागलाय. पंच दर्शवतात की चेंडू पॅडला आहे, त्यामुळे हा चेंडू इथे निर्धाव जाईल. गुड अंपायरिंग बाय अशोक राऊत. धावा झाले त्या म्हणजे 22 लॉस ऑफ 3 विकेट्स. कांदरपाडा मास्टर संघ प्रथम फलंदाजी करताना दिसतो. यावेळा बॅकफुटला गेले, चेंडूला ड्राईव्ह केलाय एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये. एक धाव कंप्लीट होते, दुसऱ्या धावेसाठी जाणार नाही. चॅलेंज दिलं जात आहे तिथे. अशा गोष्टी देखील बहुतेकदा आपण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहत आलोय. मात्र निश्चितच चांगलं कमबॅक केलं इथे गोलंदाज जितून. पहिल्या 2 चेंडूवर 5 धावा, त्यानंतरच्या 2 चेंडूवर फक्त 2 धावा. एकच धाव आले. सॉरी,
मात्र एक गोष्ट चांगली दिसते की कॉम्पिटिटिव्हनेस जो दिसतोय, जो कॉन्टेस्ट दिसतंय ते अप्रतिम म्हणेन मी, कारण प्रत्येक संघाला हा कप उचलायचा आहे आणि काय ट्रॉफीज आहेत नंदलाल तरेजी, अप्रतिम ट्रॉफीज आहेत. आजकाल वेगवेगळ्या ट्रॉफीज येत आहेत, डिझायनिंग वाढत चाललंय आणि निश्चितच एक वेगळेपणा येत चाललाय क्रिकेटला. नक्कीच नक्कीच अतिशय चांगल्या प्रकारची चषक या ठिकाणी तुम्हाला पाहतायत. आणि जर पाहायचं झालं तर तुम्ही नक्कीच कोणी दुबईला गेला असेल तर त्या ठिकाणी एक गोल्ड मार्केट आहे आणि नक्कीच आपण या गोल्ड मार्केटमध्ये प्रवेश केलाय की काय, असं जर त्या ठिकाणी ती जर चकाकी पाहिली तर नक्कीच तुम्हाला तो अनुभव येईल. पुढच्या काही वर्षात जर सोन्याच्या ट्रॉफी दिसल्या तर कोणीही आश्चर्य वाटून घेऊ नका, कारण मगाशी भारत यांनी माहिती दिली की एका स्पर्धेत आता आम्ही मॅन ऑफ द सिरीज म्हणून सायकल दिली, बाळकुमीमध्ये मला वाटतं ती स्पर्धा झाली. मात्र पुढच्या वर्षी त्यांचा विचार चाललाय की मॅन ऑफ द सिरीजसाठी ते बाईक देणार आहेत. आणि नक्कीच बाईक देणं एवढं काय आता मास्टरसाठी मोठी गोष्ट राहिलेली नाही आहे. फोर व्हीलर सुद्धा देऊ शकतो, कारण की बरेचसे उद्योजक आणि बरेचसे सन्मान्य व्यक्ती या मास्टरला लाभलेले Yes, आहेत. yes. देवराम भोईर सारखे व्यक्ती जर याला लागलेले आहेत आणि नक्कीच भरपूर जणांचा आशीर्वाद या मास्टरवर आहे. दॅट्स अ गुड शॉट, दॅट्स अ गुड शॉट. हा चेंडू ट्रॅव्हल होणार षटकाराच्या बाहेर, सीमारेषेच्या बाहेर. व्हॉट अ ग्रेट शॉट, अप्रतिम षटकार. या शेवटच्या चेंडूवर आलाय डॉनरच्या बॅटमधून षटकार, त्यामुळे धावसंख्या वाढणार, ती जाऊन पडणार 31 वर. षटक संपलेले 3, धावसंख्या 31. आणि मगाशी जी गोष्ट आपण तरी सांगितली की प्रति षटकामागे 10 धावा दिसल्या पाहिजेत, आता ती गोष्ट दिसते. 3 षटक संपलेले, धावसंख्या झाली ती म्हणजे 31, सरासरी आहे 10.33 ची. गुड बॅटिंग. या ठिकाणी जर पाहायचं झालं तर पहिलं षटक जर पाहिलं मोहन यांनी एक अप्रतिम षटक टाकलं होतं, 2 फलंदाज बाद केले मात्र 10 धाव गेला होता. आणि दुसरं षटक जर पाहिलं तर रितेश यांनी एक अप्रतिम षटक हितेश यांनी टाकलं होतं, फक्त 7 धावा दिल्या. आणि याच्यानंतर जर विचार केला शशी ठाकूर आणि डॉनल्ड, नक्की शशी ठाकूरचा जर विचार केला अष्टपैलू खेळाडू आहे. कांदरपाडा संघासाठी त्यांनी कित्येक सामने संकेत जिंकून दिलेले आहेत आपल्या स्वतःच्या बलावर. आणि जर तिसऱ्या षटकाचा विचार केला तर जितू थोडेसे मागणे पडतात, 14 धावा जातात आणि 3 षटकांचा खेळ जेव्हा पूर्ण होतोय तर संघाची धावसंख्या 31 होते. येस, तर या ठिकाणी आगमन झालेलं आहे कृष्णाजी किणी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत आपण पाहतायत सन्माननीय आनंदजी केणी साहेब हे देखील आहेत. मी विनंती करतोय की सर आपण प्लीज आमच्या व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. घोडबंदर कृष्णा किणी सर या ठिकाणी पास झालं. राजा शिवाजी माध्यमिक विद्यालयाचे चिटणीस आणि घोडबंदर गावचे माजी पंच आणि माजी खेळाडू आनंद किणी साहेब यांना विनंती करतोय व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. दोन्ही किणी परिवारातील व्यक्ती, हार्दिक हार्दिक स्वागत आहे तुमचं. नवीन गोलंदाज येतोय, प्रसन्न येतोय. पहिल्या चेंडूवर 1 धाव आलाय, तिथे फक्त पुश करायचा होता, ही 1 धाव मिळते. आजच्या दिवसात जर सामने बघितले, यानंतरचा सामना आपण पाहू शकतो वाघबीळ वर्सेस पिनकरपाडा असेल, त्यानंतर ओवळा वर्सेस राई, असे तब्बल 8 संघ तुम्हाला ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील थ्रूआउट आजच्या दिवशी. प्रसन्न मात्र चांगला कमबॅक करतोय, एक अतिशय चांगला खेळाडू आहे. राई गावात भरपूर आपलं आयुष्य त्यांनी व्यतीत केलंय, मात्र मूळचा तो मालजी पडायचा. यावेळा मिस टाइम स्ट्रोक आहे, हा झेल होणार का? प्रसन्न येणार की यष्टीरक्षक येणार? नाही, प्रसन्नानं प्रयत्न केला मात्र तो फोल ठरलाय. चुकीची पद्धत होती झेल टिपण्याची आणि इथे ओव्हर थ्रोईंग होत आहे, काही एक गरज नव्हती या गोष्टीची, त्यामुळे हा बोनस मिळेल तो म्हणजे एकूणच खराब कामगिरी म्हणेन मी. डायरेक्टेड करण्याची गरज नव्हती तिथे, मात्र इथे आपण बघतो या तब्बल 3 धावा फलकावर असतील. या 3 धावा झेल सुटला आणि 3 धावा देखील मिळत आहेत, त्यामुळे कांदरपाडा मास्टर संघ निश्चितच पुढे सरकेल. पाणी घेऊन जा प्लीज, लगेच घेऊन जा. व्हॉलंटियर्स लवकर पाणी घेऊन जा, रेडी राहा. बघा लक्ष घाला प्रत्येक सामन्यामध्ये, व्हॉलंटियर्सला विनंती करतोय. भरपूर पाण्याची गरज लागणार आहे, डिहायड्रेशन वाढणार आहे, आम्ही समजू शकतो या गोष्टी. हॉट अँड ह्युमिड क्लायमेट आहे. येस अंपायर, एक बॉटल तुमच्याकडे देतो. येस, छोट्या बॉटल्स घेऊन जा ना, अंपायरकडे देऊन ठेवा 2 बॉटल्स. नक्कीच या ठिकाणी पाण्याची व्यवस्था भरपूर करा, कारण की भरपूर ऊन पडतं आणि जेव्हा
तुम्ही या उन्हामध्ये उभा आहात. आज आम्ही या ठिकाणी सावलीमध्ये बसलेल्या उन्हाची उष्णता आम्हाला लागते. मग तुम्ही जर उन्हामध्ये उभा असाल आणि जर क्रिकेट तीर उभा असाल तर किती ऊन तुम्हाला लागत असेल. तर नक्कीच पाण्याची जरासुद्धा वेळ याच्यामध्ये हे करू नका. पाणी जरूर पोचवा जेणेकरून तर भरत वैद्य आता विनंती करतो आपले व्हॉलेंटियर या ठिकाणी आहेत तर कुठल्याही प्रकारचं पाणी या ठिकाणी कमी पडू देऊ नका प्लीज. मानव या ठिकाणी पाण्याचा एक बॉक्स इथे ठेव मित्रा की जेणेकरून आपला एखादा किंवा त्या स्कूटीवर आणि नक्कीच 3 षटकामध्ये ती स्कूटी आतमध्ये जाऊ दे. त्या पाण्याचा एक बॉक्स त्या स्कूटीवर ठेवा. संकेत उष्णता वाढत चाललेली आणि जर पाहायचं झालं तर कालच्या दिवसाची एवढी जर उष्णता आली तर त्याच्यावरती वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. नक्कीच आधी जर इथे जर आरोग्याविषयी जर म्हटलं गेलं तर मी विनंती करीन की जरा इलेक्ट्रॉलयुक्त पाणी आपल्याकडे कसं अवेलेबल होईल या गोष्टीकडे लक्ष घाला. कारण या उष्णतेच्या काळात इलेक्ट्रॉलचं पाणी तुम्ही जास्तीत जास्त प्यायला पाहिजेत. आणि मार्केटमध्ये असे भरपूर पावडर्स एनर्जी पावडर्स अवेलेबल आहेत. वाईटचा इशारा होता. अवांतरी धाव येते. संघाची धावसंख्या 1ने पुढे सरकेल. ती जाऊन पोहोचते 36 या धावसंख्येवर. मागच्या सामन्यात आपण 36 धावा पाहिल्या होत्या. मात्र या सामन्यात 4थ्याच ओव्हरमध्ये ही धावसंख्या गाठली जाते. ही चांगली गोष्ट असेल. त्यामुळे हा सामना तरी आपल्याला निश्चितच मोठ्या धावसंख्येचा दिसेल. नक्कीच यावेळेला बघा काय लेफ्ट केलं जात आहे. शशिकांत ठाकूर यांची पद्धत जरा वेगळी आहे लेफ्ट करण्याची. वाईटचा इशारा होतोय. अष्टपैलू खेळाडू आहेत आणि त्यांना पूर्ण माहिती आहे मास्टर कसं केलावं, मास्टर कसं हाताळायचं आणि मास्टरला पुढे कसं न्यायचं ते त्यांना भरपूर माहिती आहे. आणि नक्कीच संकेत पाटीलने तुम्हाला टिप्स दिल्यात. मेडिकल चालवतोय आणि त्याला भरपूर माहिती आहे. तर ज्या टिप्स तुम्हाला त्यापर्यंत पोहोचल्यात त्याचा वापर जरूर करा मित्रांनो. आणि जर पाहायला गेलं तर या दिवसामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर संकेत पाहायचा असेल तर रसाल फलं का. आता रसाल फलं म्हटली तर एक कलिंगड आलं, टरबूज आलं, पाईनॲपल आलं, कोकम सरबत आलं. अशी जी रसाल फळं आहेत ती फळं खायला. एक शॉट धाव आहे. विचार 1 शॉट तुम्ही एकच धाव एकही नाहीये. ओके एकही धाव गणली जाणार नाहीये. मात्र अगोदरच त्यांनी मला वाटतं फक्त क्रीजमध्ये बॅट टेकवली असेल किंवा काय त्याच्या टेकवलीच नाही. पॉपिंग क्रीजवर टेकवली की काय कल्पना नाही. मात्र एकही धाव इथे गणली जाणार नाहीये. थँक्यू अंपायर. थँक्यू. 1 मिनिट पंचांना काहीतरी अजूनही सांगायचं आहे. सिंगल आहे का. ओके एक धाव इथे गणली जाईल. येईल पंचांकडून योग्य निर्णय येईल. एक्झॅक्टली इथे एक धाव गणली जाईल किंवा नाही. कारण शशी ठाकूर हे क्रीज जवळ आले त्याच्यानंतर पुन्हा ते गेले. मात्र डॉनल एका बाजूला उभं राहिले होते. त्यानंतर त्यांनी आपली क्रीज सोडली नव्हती. यस एक धाव गणली जाईल. थँक्यू व्हेरी मच अंपायर. दुसरी धाव घेताना शशी ठाकूर बाद होत आहेत. त्यामुळे निश्चितच संघाची धावसंख्या जर बघितली 38. फलंदाजचं नाव द्या प्लीज. ग्रेग. यावेळेला फटका योग्य म्हणता येणार नाही. मात्र तरी सुद्धा तो ट्रॅव्हल होतो डीप मिड विकेट रीजन मध्ये. एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव देखील पूर्ण होताना दिसतंय. या 2 धावा या चेंडूवर. प्रसन्न अजून षटक संपायचं बाकी आहे कारण 2 अवांतर चेंडू हाताळले होते. धावसंख्या 40 होते. त्यामुळे या षटकात देखील आपण बघतोय तब्बल 9 धावा आलेल्या आहेत. सरासरी 10ची दिसते. ही गोष्ट चांगली म्हणावी लागेल कांदरपाडा संघासाठी. प्रयत्न करावा लागेल कांदरपाडा संघाला की ही धावसंख्या 50च्या पलीकडे म्हणजे 55-56 कडे कशी जाईल या गोष्टीकडे त्यांचं लक्ष असायला पाहिजे. नक्कीच संकेत प्रयत्न त्यांचा असेल की जर 4 षटकांचा जर पाहिला विचार तर आता एक चेंडू शिल्लक आहे. तर एक चेंडू शिल्लक असताना संघाची धावसंख्या 40 आणि 6 चेंडूमध्ये 10 ते 15 धावा यायला पाहिजेत. नक्कीच तुझं जर बाकीत होतं संकेत तर ते पूर्ण व्हायला इथे टाइम लागणार नाही. आताचा चेंडू या ठिकाणी पाहायचं झालं तर गोलंदाजाच्या पाठीमागे चेंडू जातोय. 1 बाउन्स मध्ये चेंडूला फील करतात. मात्र 2 धावा पूर्ण करतात. पैकी थोडीशी उशीर येते आणि या 2 धावांना संघाची धावसंख्या वाढून होते ती 42 या धावसंख्येवर. तर या ठिकाणी पाहायचं झालं तर षटक संपतंय. 4थं धावसंख्या आहे ती 42. तर आतापर्यंत गडी बाद झालेले आहेत ते 4 फलंदाज बाद झालेले आहेत.
4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आणि संघाची धावसंख्या आहे 41. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 10. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर धावा आल्या होत्या हितेशांच्या षटकामध्ये 7. तिसऱ्या षटकाचा जर विचार केला तर जितू यांचं षटक होतं थोडंसं महागडं पडलं होतं, 14 धाव गेल्या होत्या. आणि त्यानंतर षटक टाकतोय तो प्रसन्न, तब्बल 11 धावा देतोय. तर 4 षटकांचा खेळ पूर्ण होत आहे. संकेत तुमचं जे बाकीत होतं की जर 5 षटकं जेव्हा संपतील तेव्हा 55 ते 50 धावा पार होतील. आता जर 4 षटकांचा विचार केला संकेत तर 42 धावा आलेल्या आहेत. आणि 6 चेंडूचा जर विचार केला संकेत तर 10 ते 12 धावा यायला हरकत नाही आहे. नंदला दरे सर आपल्याला मी थांबवतोय. चला पेनकरपडा कॅप्टन, पेनकरपडा संघाचे कर्णधार आणि वाघवेळ संघाचे कर्णधार टॉस साठी यायचं आहे. पेनकरपडा संघाचे कॅप्टन आणि वाघवेळ कॅप्टन, चला प्लीज लगेचच आपण टॉस साठी या. आणि नक्कीच या ठिकाणी षटकार येतो. आमच्या सलामच्या कक्षाला सलामी दिली जाते. 6 धावा येतात आणि या 6 धावांना संघाची धावसंख्या वाढून होते ती 48 या धावसंख्येवर. नक्कीच संकेत पाटीलचं हे बाकी त्या ठिकाणी खरं ठरेल. 50-55 60 धावांचा पल्ला गाठेल कांदरपाडा, की ज्या प्रकारे फलंदाजी चालू आहे. पहिल्या चेंडूवर शेवटच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर सलामी दिली होती संकेत आपल्याला. मला वाटतं ग्रेगला थोडंसं रिझर्व्ह बँक कशी रिझर्व्ह पैसे ठेवते तसं ठेवलंय, कारण ग्रेगला मी भरपूर वरच्या क्रमांकावर पाहिलंय. मात्र यावेळेला निश्चितच त्याचा स्लॉग ओव्हरमध्ये चांगला वापर केला जातोय. पुन्हा एकदा 2 धावा इथे मिळतील. कदाचित तिसऱ्या दिवशी प्रयत्न केला जाईल किंवा काय, मात्र कॉलबॅक केलं जाईल कारण ग्रेग फ्रेश लेग्स आहेत. धावसंख्या 50 पूर्ण होते. या मालिकेत पहिला 50 धावा दिसत आहेत. वेल डन भावदेवी कांदरपाडा, अप्रतिम कामगिरी. नक्कीच शेवटचं षटक उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या दिवसातील दुसरा सामना सुरू आहे. कांदरपाडा वर्सेस मालजीपाडा. आता चेंडू या ठिकाणी पाहायचं झालं तर चेंडूला फक्त दिशा दिली, त्या ठिकाणी पॉईंटच्या दिशेने चेंडू जातो. एकदा पूर्ण होत आहे आणि या ठिकाणी पाहायचं तर थोडंसं मिसफिल्डिंग होत आहे. गचाळ क्षेत्ररक्षण धावा जात आहेत ते 4 आणि या 4 धावांना संघाची धावसंख्या होते ती 54 या धावसंख्येवर. पॉईंटचं क्षेत्ररक्षण कदाचित नक्कीच जर तयारीत असता तरी 2 धावा वाचू शकला असता, मात्र चेंडूने हुलकावणी दिली होती. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणची चुकी नसेल, मात्र चेंडूने हुलकावणी दिली होती, कधी इकडे कधी तिकडे असं करताना 4 धावा जातात आणि या 4 धावानं संघाची धावसंख्या वाढून होते ती 54 या धावसंख्येवर. अग्रिकोली मास्टर चषक स्पर्धा घोडबंदर मास्टर कप 2022 स्पर्धा सुरू आहे. आता चेंडू या ठिकाणी पाहायचा झाला तर हाफटर्मच्या जास्त बाहेर जातोय. पंच राऊत वाईट घोषित करतात आणि अवांतर धावानं पाहायचं झालं तर 1 धाव येते आणि 1 धावानं संघाची धावसंख्या होती ती 55 या धावसंख्येवर. 55 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट इन द लास्ट ओव्हर. शेवटचे षटक. आता चेंडू पुन्हा एकदा लॉप होतोय. चेंडू जातोय तर कव्हर आणि स्वतः गोलंदाजाने प्रयत्न केला होता. चेंडू शॉर्ट कव्हरला गेला होता आणि शॉर्ट कव्हरला गोलंदाज सुद्धा धावून आले होते आपल्या गोलंदाजी सोडून, मात्र त्याचा प्रयत्न थोडासा कमी पडतो. या ठिकाणी 2 धावा करतात आणि या 2 धावांना संघाची धावसंख्या होती ती 57 या धावसंख्येवर. 57 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट इन द लास्ट ओव्हर. शेवटचं षटक. घोडबंदर मास्टर कप 2022 भरत वैती व त्यांच्या सहकार्यांचं या ठिकाणी हार्दिक आभार, हार्दिक अभिनंदन. अतिशय चांगल्या प्रकारचं आयोजन, एक जबरदस्त अशी स्पर्धा आणि पुन्हा एकदा 10वीच्या विद्यार्थ्यांना आमच्या समालोचक कक्षाकडून हार्दिक शुभेच्छा. आलेल्या तमाम संघांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. एक रिक्वेस्ट करीन मी त्या संघांना, थोडंसं आरोग्याविषयीची नक्कीच असेल ती स्ट्रेचिंग जरा जास्त करा मित्रांनो. हे दिवस अतिशय खराब आहेत त्यामुळे निश्चितच चांगलं स्ट्रेचिंग करा. यावेळा चांगला फटका डीपमध्ये एकदा पूर्ण होते. दुसरी धाव देखील पूर्ण होणार. गुड बॅटिंग बाय ग्रेग. अतिशय जबरदस्त कामगिरी. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 59 वर गेलंय त्यामुळे हा मानसिक दबाव आता तरी वाढत जाणार आहे. नक्कीच या ठिकाणी संकेत ज्या प्रकारे फलंदाजी चालली होती पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या, मात्र तरी बांधून ठेवलं होतं अतिशय चांगल्या प्रकारे मोहन यांनी. आणि जर आता शेवटचा विचार केला तर शेवटच्या षटकामध्ये तब्बल धावा आलेल्या आहेत आतापर्यंत तर त्या 17 धावा आलेल्या आहेत. महागडं षटक. आता चेंडू या ठिकाणी पाहायचा झाला तर यष्टीरक्षकाला चकून जातोय. तडम्यांचं क्षेत्ररक्षण चेंडू फील्ड करेपर्यंत 1 धाव पूर्ण होते पाहिजे दुसऱ्या धावेसाठी त्या ठिकाणी आणि दुसरी धाव कहताना बाद होते. मात्र ग्रेग याला या ठिकाणी स्ट्राईक मिळते. सर्वात महत्वाचा लेग बायचा इशारा येतो. यस राऊत आणि अवांतर धावानं संघाची धावसंख्या होते ती 60 या धावसंख्येवर.
नक्कीच लिबॉनियाचा एक या ठिकाणी या व्यासपीठावर मी गेल्या स्पर्धेमध्ये पाहिलं होतं, सत्कार केला होता. लिबॉन असा घोडबंदरतील एक खेळाडू आहे की जेणेकरून कुठलंही काम त्याच्या हातामध्ये आलं तर तो नाही म्हणू शकत नाही. तसा एक मास्टरला आमचा लाभलेला आमचा जवळचा मित्र भगवान पाटील असा एक या थांबवतोय ठिकाणी तरी साहेब थोडंसं थांबवतो मी तुम्हाला. तर प्लीज पेनकरपाडा मास्टर्स कर्णधार शशिवर्धक आपण लगेचच यायचं आहे. टॉस करूया, त्यानंतर पुन्हा एकदा कॉम्बॉक्सच्या दिशेने आपण जाऊया. सध्या आपण नाणेफेकीच्या दिशेने वळतोय. या सामना असेल पेनकरपाडा मास्टर्स वर्सेस वाघबीळ मास्टर्स या दोन संघांच्या दरम्यान. दोन्ही संघनायक या ठिकाणी आहेत. पेनकरपाडा मास्टर्स संघाचे संघनायक शशिकांत वार्तक आणि वाघबीळ संघाचे संघनायक गणेश मनेरा हे या ठिकाणी आहेत. आणि नाणेफेकीचा कौल केला जातोय. सन्माननीय चंद्रकांत दादा यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. 5 षटकांचा सामना असेल. पहिले षटक हे पॉवर प्लेचं असेल आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला 3 खेळाडू हे 30 यार्डच्या बाहेर ठेवायचे आहेत. आणि दुसरं षटक सुरू होईल तेव्हा तुमचे 4 खेळाडू आतमध्ये असतील. गोलंदाज आणि यष्टीरक्षक पकडून टोटल 4 हे तुमचे 30 यार्डच्या आतमध्ये असतील. चंद्रकांत दादा तरेसर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. एका साईडला आहे पेनकरपाडा मास्टर्स आणि दुसऱ्या साईडला आहे वाघबीळ मास्टर्स. नाणेफेकीचा कौल केला जातोय. हेडचा कॉल आहे आणि ते टेल येतोय. नाणेफेक जिंकतोय तो म्हणजेच वाघबीळ संघ. यावेळेस शुभ सन्मान केला जातोय. वाघबीळ संघ गणेश मनेरा यांचा शुभ सन्मान केला जातोय. चंद्रकांत वैती यांच्या शुभ हस्ते वेलकम 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 शशिकांत वर्तक साहेब, वेलकम पेनकरपाडा. आपला हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर वाघबीळ संघाचे संघनायक गणेश मनेरा यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय. वेलकम गणेश अँड वेलकम वाघबीळ. आपल्याला देखील या सामन्यासाठी शुभेच्छा. संकेत पाटील आपल्या माहितीसाठी घोडबंदर मास्टर्स संघानं प्रत्येक संघनायकाला एक फ्रूटची एक थैली आणि त्याच्यासोबत इलेक्ट्रिक पावडर म्हणजे ग्लुकॉन-डीचा एक पाऊच दिलेला आहे आणि एक मोठी पाण्याची बाटली, जेणेकरून त्यांना या मैदानात जे आपण म्हटलं जवळपास 38 ते 40 डिग्री सेल्सिअस तापमान आहे आणि या तापमानापासून वाचवण्याचा नक्कीच त्या गोष्टी प्रयत्न करतील. हॅलो हॅलो. त्यानंतर शुभ सन्मान केला जातोय. अनंत केणी सर इथे आहेत आणि अनंत केणी साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. घोडबंदर मास्टर्स मिस्टर धीरज तरे यांच्या शुभ हस्ते अनंत दादा केणी यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. वेलकम दादा, आपलं हार्दिक स्वागत आहे. घोडबंदरच्या या मास्टर्स कप मध्ये आपलं हार्दिक स्वागत. धीरजजी केणी धीरजजी तरे यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान केला जातोय. परत तुझ्या माहितीसाठी माजी पंच म्हणून आणि माजी खेळाडू आनंद दामोदर किनी यांचा सत्कार केला जातोय. माजी संघनायक मास्टरचे धीरज तरे. बरं, तुझ्या माहितीसाठी माजी पंच सुद्धा होते, माजी खेळाडू सुद्धा होते. त्यानंतर सन्माननीय कृष्णदादा किनी यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. धीरज तरे यांच्या शुभ हस्ते घोडबंदर मास्टर्स माजी कर्णधार. बरं, तुझ्या माहितीसाठी पुन्हा एकदा माजी चिटणीस राजा शिवाजी माध्यमिक विद्यालयाचे कृष्णा आनंद किनी यांचा सत्कार केला जातोय धीरज तरे यांच्या मार्फत. तर किनी कृष्णा सर, हार्दिक तुमचं या ठिकाणी स्वागत आहे. सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत, सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. आलेल्या सर्व संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. वळतोय या सामन्याच्या दिशेने. कॉम्बॉक्स मध्ये माझे 2 साथी समालोचक आहेत. एका साईडला असतील मीराबाई नगरीचा बुलंद आवाज संकेतजी पाटील आणि दुसऱ्या साईडला असतील घोडबंदर नगरीचा बुलंद आवाज नंदलाल तरे. तर नक्कीच सामन्याला सुरुवात होईल तेव्हा धावतं समालोचक घेऊन येतील माझे सहकारी मित्र संकेत पाटील आणि भरत राऊत. धन्यवाद. निश्चितच आज आपण बघतोय तर आजचा दिवस तर खरोखर आगरी कोळी सामाजिक संस्थेसाठी एक वेगळा दिवस असणार आहे. एका बाजूला स्पर्धा सुरू आहे, एका बाजूला आपण 3 वाढदिवस देखील साजरे करणार आहोत. उपाध्यक्ष केसरीनाथजी भोईर, सचिव कैलास म्हात्रे आणि चंद्रशेखर ओवळेकर. त्यामुळे निश्चितच अनेकांचे वाढदिवस आहेत.
आणि या महानुभावना आम्ही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतोय एकूणच घोडबंदर मास्टर तर्फे आणि तमाम क्रीडा रसिकांच्या वतीनं. 61 धावा, असं वाटलंही नव्हतं 2 षटकामध्ये 17 धावा होत्या तेव्हा असंही वाटलंही नव्हतं की ही धावसंख्या 61 वर जाईल. मात्र खरोखरच कौतुक आहे ते म्हणजे ग्रेगचं डॉनल्डचं या दोघांनी या धावसंख्येला एक वेगळा आकार दिलाय आणि वेगळी उंची दिली आहे. 21 धावा केल्या त्या म्हणजे डॉनल्डनं आणि ग्रेग 17 धावा नाबाद. आघाडीची जोडी मैदानात जाताना दिसते आहे. 61 धावा विजयासाठी आहेत 5 षटकामध्ये 30 चेंडू आणि 61 धावा, जवळजवळ प्रत्येक चेंडूवर 2 धावा असं गणित आहे. त्यामुळे मालजीपाडा संघाला एक्सप्रेस वेनं ही धावसंख्या करावी लागेल भारत. नक्कीच नक्कीच. तत्पूर्वी मालजीपाडा संघाचा एक अतिरिक्त खेळाडू बोलवतोय कॉम्बॉक्स मध्ये, विनंती करतो या प्लीज, आपण नाव सांगण्यासाठी या. हेमंत दादा वैती यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही इथे हार्दिक स्वागत करतोय, कारण त्यांचं सहकार्य देखील मौलाचं असतं. तर सलामीची जोडी आपण मालजीपाडा या संघाची पाहतोय. विनंती करतोय कारण नवीन संघ आहे, तितकशी नावं आम्हाला माहिती नाहीत, तर प्लीज एखादा राखीव खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवून द्या. कोण आहे? हरेश्वर आहे का? बॅट्समॅन कोण आहे? प्रसन्न आणि धनेश्वर. सन्माननीय हेमंत दादा वैती यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय विनोदजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते. वेलकम दादा, आपण इथे आलात, आपलं हार्दिक स्वागत आहे. भरत दादा वैती यांचे बंधू आहेत आणि भरत वैती तर व्यासपीठावर आहेतच आणि त्यांचे बंधू देखील आपण पाहतायत. तर दोघांचे हार्दिक स्वागत. मैदानाच्या दिशेने वळतोय. थँक्यू संकेत पाटील, थँक्यू नंदलाल तरे सर. सामन्याच्या दिशेने वळतोय. गोलंदाजी पॉईंटवर आपण गोलंदाज पाहतायत नितीन मात्रे, स्ट्राईक हँडला आपण फलंदाज पाहतोय मित्रांनो. प्रसन्न नॉन स्ट्राईकला आपण खेळाडू पाहतोय, तो म्हणजेच विनायक. विनायक आणि या जोडीविषयी म्हणायचं गेलं तर थोडासा फेरबदल केला जातोय मालजीपाडा संघाच्या माध्यमातून. कारण आतापर्यंत मालजीपाडा संघानं ज्या स्पर्धा खेळलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मला वाटतं हरेश्वर आणि प्रसन्न ही जोडी यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू या ठिकाणी झेलबाच्या स्वरूपात, पहिला धक्का. एक सर्वात मोठा फलंदाज मात्र पॅव्हलियनच्या दिशेने परततोय मिस्टर प्रसन्न पाटील. ज्यावेळेस समोर असताना इथे मात्र पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न प्रसन्नानं केला होता आणि झेलबादच्या स्वरूपात मात्र बाद झाला. नो डाऊट एक चांगला खेळाडू आहे. सर्वाधिक धावा जर आपण पाहिल्या मालजीपाडा मास्टर संघाच्या जर एकूण खेळाडूंच्या विषयी जर माहिती पुरवायची गेली तर तब्बल प्रसन्न या खेळाडूच्या खात्यावर सर्वाधिक धावा आहेत. कारण कोण विसरणार, खास करून कांदरपाड्याची स्पर्धा दैसरच्या मैदानावर मित्रांनो या संघानं मालजीपाडा संघानं नंबर 2चं पारितोषिक पटकावलं होतं आणि त्याच्यामध्ये उत्कृष्ट फलंदाज मॅन ऑफ द सिरीज हा किताब जो घेतला होता तो प्रसन्न याने घेतला होता आणि तोच प्रसन्न मात्र शून्यावर बाद झाला. आणखीन एक चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू ऑन साईडला चेंडूला खेळून काढतो. डीप लॉंग ऑन रिझन मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी प्रोटेक्शनसाठी आहे. एकदा या ठिकाणी पूर्ण केली. फेकी थोडीशी चुकीची पाहायला मिळाली आणि या फेकीमुळे मात्र या ठिकाणी प्राप्त केले जात आहेत त्या 2 धावा. 2 धावेने मात्र सुरुवात होते मालजीपाडा संघाच्या खेळीची. 2 धावेने मात्र खातं खोलतोय तो म्हणजेच फलंदाज विनायक. 61 धावा मालजीपाडा या संघाविषयी म्हणायचं गेलं तर जी मागची स्पर्धा झाली शनिवारी आणि रविवारी मित्रांनो उमेळमानच्या मैदानावर आणि त्या उमेळमानच्या मैदानावर देखील तब्बल आपण पाहिलं तर 19 अवांतर धावा मालजीपाडा संघाने दिल्या होत्या आणि त्या 19 अवांतर धावा मालजीपाडा संघाला कुठेतरी मात्र बॅकफुटला नेण्यामध्ये कामी आल्या मी तर म्हणेल. यावेळेस देखील ते चित्र मालजीपाडा संघाचं पाहायला मिळालं. बऱ्याचशा जरा विचार केला आपण तर बरेचसे चेंडू मात्र आपण पाहिलं तर अवांताच्या स्वरूपात हाताळले गेले. काही मिसबिल्ड आपण मालजीपाडा संघाकडून पाहिल्या आणि त्यामुळे मी म्हणेल आई भाऊदेवी कांदरपाडा हा संघ 61 धावेपर्यंत मजल मारू शकला.
सन्माननीय मिलिंद मात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील इथे आम्ही हार्दिक स्वागत करतोय. मैत्री चषक ज्यांच्या माध्यमातून या घोडबंदरच्या नगरीमध्ये पुढे आला होता. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला मिड विकेटच्या रिझन मध्ये शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये आपण राजू पाहतोय. चांगल्या प्रकारे चेंडूला अडवतोय. एक धाव मिळेल. 5 षटकांचा सामना. आपण जर विचार केला रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला आपण संकेत पाटील तर तब्बल 12 धावा. जेणेकरून ज्यावेळेस पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला होता त्यावेळेस संकेतच्या मुखातून एक शब्द ऐकला होता, अरे 61 धावा कोण करणार. खरी गोष्ट आहे, कारण प्रसन्न एक सर्वात मोठा खेळाडू त्यांचा होता आणि प्रसन्नाला थांबणं खूप गरजेचं होतं. त्यावेळेस बॅकफुटला जाऊन चेंडूला पंच करतो इनटू द गॅप. जवळपास एक्स्ट्रा कव्हरचा शतरक्षक चेंडूला अडवण्यासाठी पुढे आला होता. मिसफिल्ड होते. चेंडू मात्र निघून जातोय सीमारेषा पार. येतोय हा चौकार. वेलकम बाउंड्री. तळकार धावा लागतायत त्या 8 धावा. सरासरी आपण पाहिलं तर 12च्या सरासरीनं मालजीपाडा या संघाला खेळायचा आहे. मालजीपाडा संघ जरी आग्रीकुळी सामाजिक संस्थेमध्ये नौका संघ जरी असला मित्रांनो, तरी मात्र मास्टर्स क्रिकेटमध्ये एक जुना आणि जाणता संघ आहे. ओव्हरऑल आपण मास्टर्स क्रिकेटचा जर विचार केला मित्रांनो तर सर्वाधिक टायटल जिंकणारा हा संघ म्हणून या संघाला ओळखलं जातं. ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेनं चेंडू आउट ऑफ द पार. येतोय हा आणखीन दमदार चौकार. धावसंख्या आपण 12 पाहतोय. रिक्वायर्ड रन रेट हवा होता तो त्या ठिकाणी आपण मित्रमंडळीला मालजीपाडा संघ प्राप्त करतोय. संकेत पाटील जरी पहिल्या चेंडूवर मात्र गडी बाद झाला होता तरी देखील आपण पाहतोय तर 12 या आकड्यावर मालजीपाडा संघाला आपण पाहतोय. षटक पूर्ण झालेलं आहे. पहिलं नितीन मात्रे हा गोलंदाज आपण पाहिला होता. ज्यावेळेस आपण पाहिलं तर कांदरपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत होता. पहिलं बॅटिंग पॉवर प्ले आपण पाहिला. त्याच्यामध्ये तब्बल कांदरपाडा संघानं 10 धावा जमा केल्या होत्या आणि 2 गडी बाद झाले होते कांदरपाडा या संघाचे. मात्र ते चित्र इथे दिसत नाहीये. मालजीपाडा संघ म्हणायचं गेलं एक पाऊल थोडंसं पुढे आहे, कारण 12 धावा येत आहेत आणि आतापर्यंत आपण पाहतो तर 1 गडी बाद झालेला आहे. तो देखील प्रसन्न, कारण मालजीपाडा या संघाविषयी म्हणायचं गेलं तर अनेक खेळाडू आहेत. प्रसन्न जरी बाद झाला तरी आपण विचार केला जितू पाटील एक सर्वात मोठा एक फलंदाज त्यांच्या, जितू राऊत हा सर्वात मोठा खेळाडू त्यांच्याजवळ अवेलेबल आहे. अंकुश पाटील हे देखील एक सर्वात मोठे खेळाडू त्यांच्याजवळ आहेत. त्यानंतर म्हणायचं गेलं तर मोहन हा देखील एक चांगला खेळाडू त्यांच्याकडे आहे. किशोर मात्रे एक स्फोटक आणि घातक खेळाडू जो संघनायक आहे मालजीपाडा या संघाचा, तो देखील खेळाडू अजूनही त्यांच्याकडे अवेलेबल आहे. त्यामुळे नक्कीच 60 धावा जरी हा आकडा मोठा वाटत असेल तरी मात्र नक्कीच या 60 धावा मालजीपाडा संघ नक्कीच चेस करू शकेल. तर या ठिकाणी आगमन झालेलं आहे वाघबीळ मास्टर्स अध्यक्ष सन्माननीय मोहनदादा गोंधळे यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. दादांना विनंती करतोय की आपण प्लीज आमच्या अतिथी कक्षामध्ये जाऊन बसायचं आहे. मोहनदादा वाघबीळ मास्टर्स अध्यक्ष आहेत, मार्गदर्शक आहेत, कोच आहेत, सर्व काही म्हणू शकतोय, कारण वेळोवेळी वाघबीळ टिप्स देखील मोहनदादांच्या माध्यमातून दिल्या जात आहेत. आणि पुढची स्पर्धा मित्रांनो येत्या शनिवारी आणि रविवारी म्हणजे होळी संपल्यानंतर जी स्पर्धा आहे ती वाघबीळची स्पर्धा आहे येत्या शनिवारी आणि रविवारी. पळकावर धावा 12 आहेत. नंबर 2चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी पॉईंटवर आपण गोलंदाज पाहतोय तो म्हणजे हरिहर येतोय. आणि हरिहर विषयी म्हणायचं गेलं कांदरपाडा संघामध्ये नक्कीच प्लेइंग 11 मध्ये दिसतोय. मात्र ज्या वेळेस दहिसरच्या मैदानावर स्पर्धा असतात त्या वेळेस पंच म्हणून मी या खेळाडूला नेहमी मैदानाच्या आतमध्ये पाहिलेला आहे. यावेळेस आपण गोलंदाज म्हणून या खेळाडूला पाहतोय. नंबर 2चं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे. स्ट्राईक एंडला आपण फलंदाज पाहतोय तो म्हणजेच धनेश्वर. डाऊन द ग्राउंड ऑफ साइडला डीप लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू मात्र अंगाने अडवण्याचं काम विनोद करतोय. दुसऱ्या एफर्ट मध्ये चेंडू उचलेपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण. फेकी थोडीशी उंच आणि या फेकीचा फायदा कदाचित मालजीपाडा संघाला होईल. तो 3 धावा इथे पूर्ण होत आहेत. अजूनही चेंडू फील्ड होत नाहीये आणि या ओव्हर थ्रो मुळे मात्र मालजीपाडा संघ पळून धावा काढतायत ते 4. म्हणजे एक प्रकारे म्हणायचं गेलं तर जी चुकी मालजीपाडा संघाकडून झाली होती मिसफिल्डच्या माध्यमातून कांदरपाडा संघाला बऱ्याचशा धावा मालजीपाडा संघानं दिल्या होत्या आणि ती चुकी पुन्हा एकदा कांदरपाडा संघ करतोय. मिसफिल्डच्या माध्यमातून मालजीपाडा संघाला मात्र धावा खर्च करतोय. संघ तब्बल पोहोचतोय 16 या धावसंख्येवर. मला एक गाणं आठवलं, कारण बघा जशाच तशा गोष्टी घडताना दिसत आहेत. आपली यारी पॉवरफुल, कारण लक्षात घ्या जर तुम्ही ती गोष्ट करत असाल तर आम्ही सुद्धा करू. क्रिकेट फक्त बहाणा आहे, आपण आलो इथे एन्जॉय करायला. यस नक्कीच संकेत पाटील यावेळेस उडवण्याचा प्रयत्न केला होता. अपील मैदानाच्या आतमध्ये केली जात आहे. त्या ठिकाणी मात्र नॉट आउट पंचांचा इशारा येतोय.
मात्र बरेच ज्याप्रमाणे आपण मालजीपाडा संघाला पाहतोय त्याचप्रमाणे आपण कांदरपाडा या संघाला देखील विसरता कामा नये. मात्र कांदरपाडा संघाचे अध्यक्ष या ठिकाणी नाही आहेत आणि ते जर असते तर नक्कीच आणखीन एक जो विक्रम या ठिकाणी कांदरपाडा संघानं केला होता तो विक्रम अजूनही तुटला गेला नाहीये. त्या विक्रमाविषयी नक्कीच चर्चा केली असती कारण नो डाऊट कमलेशजी म्हात्रे साहेब या ओपनिंगसाठी उतरले होते आणि जवळपास 72 धावेची पार्टनरशिप मित्रांनो याच मैदानावर मी कांदरपाडा संघाच्या माध्यमातून पाहिली होती. 2016चं ते वर्ष होतं. ती आठवण नक्कीच ताजी झाली. यावेळेस चेंडूला खेळून काढला मिड विकेटच्या दिशेनं शशिकांत ठाकूर चेंडूला फील्ड करण्यासाठी येतोय. एकच धाव या ठिकाणी प्राप्त होईल. षटक क्रमांक 2 प्रगतीवर फळकावर धाव आहेत त्या 17. एकूण आपण पाहिलं तर विजयासाठी 61 धावेचं आव्हान आणि 61 धावेचं आव्हान पूर्ण करताना मात्र आपण एक गडी बाद धाव फळकावर धावा पाहतोय 17. मालजीपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. पुढील सामना आपण वाघवेळ आणि पेनकरपाडा या दोन संघांच्या दरम्यान आपण पुढील सामना पाहणार आहोत. यावेळेला ऑन साइडला जात आहेत. अतिशय चांगला फटका आहे. काव कॉर्नर रिझन मध्ये एकदा पूर्ण होते. दुसरी धाव देखील पूर्ण होते. शशी ठाकूर यांचा खराब क्षेत्ररक्षण. खांदरपाडा संघाला वेगळा विचार करावा लागेल. इथे तिसरी धाव पूर्ण होईल का? येस 3 धावा पूर्ण झालेत. आता मात्र खळबळ माजेल. एका बाजूला उन्ह वाढतायत दुसऱ्या बाजूला धावा देखील दिल्या जात आहेत आणि निश्चितच ही जर कामगिरी राहिली तर 61 धावसंख्या देखील तोकडी वाटेल. नक्कीच 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 संकेत पडेल कारण मी देखील मगाशी तेच म्हटलं होतं की जी मालजीपाडा संघानं कामगिरी केली क्षेत्ररक्षण करताना बरेचसे मिसफील्ड झाल्या संकेत आणि त्या मिसफील्डमुळे बऱ्याचशा धावा खर्च केल्या मालजीपाडा संघानं. ते चित्र या ठिकाणी कांदरपाडा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि तुमचं ते गाणं मला आठवलं आपली यारी काय म्हणाल तुम्ही बिंदास्त आहे. नक्कीच. मात्र बघा सिच्युएशन आता काय आहे. 20 धावा झाल्यात फलकावर. शेवटचे 19 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. त्यामुळे आव्हान जे आहे त्या आवाक्यात येताना दिसतंय. एखाद 2 मोठे फटके आले तर मालजीपाडा संघ नक्कीच इथे चांगली कामगिरी करेल. लेट्स सी काय घडेल. आणि ती क्षमता आहे खेळाडूमध्ये बरेचसे खेळाडू आहेत. यावेळेसचा नक्कीच तो प्रयत्न केला होता संकेत पाटील पंच मात्र हा चेंडू वाईट घोषित करा देत आहेत. कारण ज्याप्रमाणे मी मगाशीचा उल्लेख केला की अजूनही बॅटिंग ऑर्डर जर पाहिली की ज्यांच्या माध्यमातून अनेक विक्रम घडले गेलेले आहेत असे खेळाडू अजूनही डगआउटमध्ये आहेत. त्या कारणास्तव नक्कीच प्रत्येक चेंडूवर प्रहार हा मैदानाच्या आतमध्ये मालजीपाडा संघाच्या खेळाडूकडून केला जाईल. ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न केला होता. फटका मात्र फसतोय. काउकुवरीजन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डोनाल्ड आहे. कुठलीही चुकी होत नाहीये. झेलबादच्या स्वरूपात या ठिकाणी मात्र बाद होतोय. मात्र अजूनही थांबलेले आहेत. जितेंद्र राऊत अजूनही थांबलेले आहेत. जो खेळाडू संकेत पाटील मालजीपाडा संघाच्या माध्यमातून नंबर 6 साठी किंवा 7 साठी मैदानाच्या आतमध्ये यायचा यावेळेस त्या खेळाडूला नंबर 4 साठी वापर केला जातोय. अंकुश पाटील. भारत इथे नियोजन करावं लागेल कारण हा सामना जिंकायचा आहे. ही अगोदर एक वृत्ती निर्माण व्हायला पाहिजे आणि ती वृत्ती कुठेतरी निर्माण होताना दिसते. कारण धावसंख्या ज्या पद्धतीने पुढे सरकते आणि असं दिसतंय की येस जो पाठलाग आहे तो आम्ही पूर्ण करणार आहोत. कारण इथे षटका आपण बघतोय 2 संपलेली आहे. धावसंख्या दिसायला पाहिजे होती जवळजवळ 24च्या घरामध्ये मात्र तरीसुद्धा धावसंख्या आपण बघतोय 21 दिसते. येणाऱ्या षटकामध्ये दबाव टाकायचा असेल तर चांगले फलंदाज मैदानात पाहिजे आणि ती गोष्ट इथे प्राधान्याने केली जाते. नक्कीच. मात्र एक मी कांदरपाडा संघाचं देखील कौतुक करेल कारण जेणेकरून संकेत आपण म्हटलं की येणारा जो काळ आहे आव्हान खूप मोठं आहे आणि त्या आव्हानासाठी मोठे खेळाडू पुढे आणणं खूप गरजेचं आहे. मात्र यावेळेस कांदरपाडा संघानं देखील तेच केलं आहे. त्यांचे जे बेस्ट बॉलर आहेत संकेत पाटील ते खास करून थोडेसे मागे ठेवलेले आहेत. याचा कदाचित उपयोग कांदरपाडा संघाला होऊ शकेल. मात्र काय घडेल कारण या मैदानावर बरेचशी धावसंख्या अशी आहे ती चेस झाली आहे. कारण आपण बरेचशा स्पर्धा या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. बरेचसे सामने आपण पाहिलेले आहेत. 70 धावा 77 धावा जवळपास 97 धावाचं आव्हान दिलं होतं. त्यावेळेस देखील 92 धावेपर्यंत वाघवेल संघाने मजर मारली होती. हे देखील विसरता कामा नाही आहे.
फलकावर धावा लागत आहेत त्या म्हणजे 21 धावा. षटक क्रमांक आपण 3 पाहतोय. विनोद येतोय गोलंदाजी पॉईंटवर. स्ट्राईक हँडला आपण फलंदाज पाहतोय तो म्हणजेच विनायक याला अंकुश पाटील यांना आपण पाहतोय. नॉन स्ट्राईकला विनायक. आल्या प्रहार करण्याचा प्रयत्न, पुढच्या पायाला नक्कीच थोडीशी स्लाइड दिली होती आणि चेंडूला आडव्या बॅटमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. हा चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव जातोय. तर प्रत्येक चेंडू का विचार केला संकेत पाटील हा मालजीपाडा संघासाठी खूप महत्वाचा असेल. नो डाऊट नो डाऊट. यावेळा पुढे टॉस केले. वॉटर डिलिव्हरी. मागचा चेंडू देखील टॉस केला होता. इथे एक गोष्ट मास्टरच्या संघाबाबतीत दिसते ती म्हणजे चेंडूला उसळी देणं आणि चेंडूला एक जबरदस्तरित्या टॉस करणं. मलापासून कौतुक वाटते या गोलंदाजाचं की यस धमक असेल तर पुढे येऊन खेळ करून. मात्र निश्चितच कौतुक आहे इथे गोलंदाजांचं. यावेळा थोडासा वेगाने टाकलाय चेंडू. हलकीची लागले खरे मात्र जास्त धावा मिळणार नाहीत. अप्रतिम गोलंदाजी. हे षटक निव्वळ अप्रतिम ठरताना दिसते आणि कदाचित या षटकात कांदरपाडा संघ इथे वरचढ ठरताना दिसेल कारण गोलंदाजी अप्रतिम झाल्या. कारण 3 चेंडू आतापर्यंत आले ती फक्त 1 धाव. नक्कीच त्यासाठीच मी म्हटलं होतं की मालजीपाडा संघानं जे महत्त्वाचे खेळाडू अजूनही मागे ठेवलेले आहेत तितकेच महत्त्वाचे गोलंदाज कांदरपाडा संघाजवळ देखील आहेत. कारण विनोद नंतर आपण ग्रेकला देखील पाहू शकू. ग्रेक देखील एक चांगला गोलंदाज त्यांच्याकडे अवेलेबल आहे. ऑन साईडला लॉफ करतोय चेंडू मिड विकेटच्या दिशेनं वेगानं निघून जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. काय फेकी या ठिकाणी चांगली पाहायला मिळेल का? मात्र नाहीये. 2 धावा या नक्कीच पूर्ण केल्या जात आहेत. 2 मात्र संघ वेग वाढवतोय. तब्बल पोहोचतोय 24 या धावसंख्येवर. हा 24चा आकडा ज्यावेळेस 2 षटकं पूर्ण झाले होते त्यावेळेस दिसणं खूप गरजेचं होतं संकेत पाटील. यावेळेस आपण पाहतोय तर 2.4 चेंडू टाकून झालेत आणि आता फक्त 24 धावा फलकावर. सामना अजूनही ऑन आहे. सामना अजूनही ऑन आहे. मात्र एक खेळाडू ज्याच्यावर माझं लक्ष असतं तो खेळाडू जास्त ऍक्शन मध्ये दिसत नाहीये. खांदरपाडा संघाचा कर्णधार तो फक्त टॉस करताना ऍक्शन मध्ये दिसतो. राजू नंतर ऍक्शन मध्ये येईल. संकेत तुझं लक्ष राजूवर असेल. सुरेख फाटका. हा फटका आपण मिड विकेटच्या दिशेनं पाहतोय तो म्हणजेच विनायक यांच्या बॅट मधून एकदा वेगानं पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. काय हा गडी बाद असेल का? नाहीये. 2 धावा या मात्र पूर्ण होत आहेत. 26 धावा फलकावर येत आहेत. षटकार चौकार दिसणं गरजेचं आहे. इथे मात्र प्रत्येक चेंडूवर 2 धावा काढण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. 26 धावा येत आहेत. षटक सुरू आहे ते 3रं आणि या 3ऱ्या षटकातील अजूनही आपण विचार केला तर 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 61 धावेचा पाठलाग करतोय मालजीपाडा मास्टर्स. आपण ही स्पर्धा पाहतात मित्रांनो. आगरी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई अंतर्गत 23 स्पर्धेची मालिका आहे आणि 23 स्पर्धेच्या मालिकेमधील आपण ही 12वी स्पर्धा पाहतोय. पाणी रेडी करून ठेवायचं आहे. विनंती करतोय मी आयोजकांना. 3रं षटक संपलं की लगेच मैदानाच्या आतमध्ये पाणी जाऊ द्या. शेवटचा चेंडू असेल. फलकावर धावा आहेत त्या 26. मात्र कौतुक वाटतं आगरी समाज सामाजिक संस्थेचं. 23 स्पर्धा. कोरोनामध्ये स्पर्धा झाल्या नव्हत्या मात्र या हंगामात एवढ्या स्पर्धा आणि आपण बघतोय या ही 12वी स्पर्धा आणि एवढं हॉट अँड ह्युमिड क्लायमेट आहे. येणारा काळ किती संघर्ष करणारा असेल किंवा कसा असेल आणि खास करून कौतुक करेन या खेळाडूंचं. मात्र तितकीच ताकीद देखील देईल की ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर मित्रांनो प्लीज खेळू नका. काही झालं तरी चालेल पण प्लीज खेळू नका. नक्कीच संकेत पाटील यांची टिप्स आहे ती नक्कीच सर्वांनी घ्यावी असे आमच्याकडून देखील विनंती करतोय. कारण भरपूर मोठ्या प्रमाणात उन्ह आहे. यावेळेस जागा बनवतोय. चेंडूला मात्र खेळून काढतोय ते म्हणजे लॉंग लेगच्या दिशेनं. एकदा वेगानं पूर्ण करतोय विनायक. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र हा प्रयत्न इतर नक्कीच धोकादायक ठरतोय. फलंदाज बाद होतोय विनायक. दुसरा गडी बाद. फलकावर धावा लागतायत मालजीपाडा या संघाच्या 27 धावा. पाणी मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या विनंती करतोय मी आयोजकांना. कहता है कि दुनिया का कोई भी इंसान नहीं सह सकता शून्य से नीचे
धावा करायच्या आहेत 34. चला आमचा मुख्य जो कॅमेरा पर्सन आहे त्याला मी रिक्वेस्ट करतोय, मित्रा संपूर्ण मैदानाचा देखील एक अतिशय चांगला एक व्ह्यू पॉइंट घे, जेणेकरून जे घर बसल्या ही स्पर्धा बघतायत ते देखील एन्जॉय करतील. कारण TCP लाईव्हचं टेलिकास्ट आहे आणि बघा अप्रतिम मैदान सेटअप करण्यात आलेलं आहे. RK डेकोरेटरचं जबरदस्त डेकोरेशन आणि मास्टर कपचं आयोजन, घोडबंदर मास्टरचं मनापासून कौतुक आहे. अनेक स्तरातून महत्वपूर्ण ही स्पर्धा आहे. 12वी स्पर्धा ही आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची आणि नीटनेटकं आयोजन घोडबंदर मास्टर आणि घोडबंदर ग्रामस्थांकडून केलं जात आहे. धन्यवाद. चला वळूया. 12 चेंडू आणि 34 धावा. शशी ठाकूर गट डिलिव्हरी, अफलातून डिलिव्हरी, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, चायनामन मारा. टप्पा पडल्यानंतर हलकासा चेंडूला बाहेर कट केलं जात आहे. जागेवरून मारण्याचा प्रयत्न आहे, मात्र चेंडू आपण बघतोय निर्धाव जातोय. गुड डिलिव्हरी बाय शशी ठाकूर. 11 चेंडू 34 धावा. येस, मागच्या ART कप मध्ये देखील शशी ठाकूर यांनी दहिसर संघाच्या वतीनं अतिशय चांगली कामगिरी केली होती. संघ पराभूत झाला होता, मात्र तरी देखील त्यांनी आपली उपयुक्तता सिद्ध केली होती. यावेळा फक्त लेट कट केलाय आणि एक धाव मिळवत आहेत. संघाची धावसंख्या 28. अजूनही 10 चेंडू 33 धावांची गरज आहे. नाचेगी सारी रात बाया माझे खेळेगी सारी रात, नाचेगी सारी रात बाया माझ्या केलेगी सारी रात, नाचेगी सारी रात बाया माझे खेळेगी सारी रात. बरं, आतापर्यंत ज्या 11 स्पर्धा झाल्या आहेत त्या 11 स्पर्धामध्ये कोणता संघ हा आघाडीवर आहे विजयाच्या दृष्टिकोनातून जर अंतिम विजेतेपद पटकावण्याच्या बाबतीत? सुरेखा चेंडू हाताळला जातोय. पंच मात्र वळतायत. वाईटचा इशारा. तर नक्कीच संकेत पाटील आपल्या माहितीसाठी सर्वाधिक जे टायटल ज्या संघाने जिंकलेले आहेत तो संघ आहे मालवणी मास्टर्स. आतापर्यंत 4 टायटल या संघाने जिंकलेले आहेत. त्यानंतर RK मोरवा, बालकू मास्टर्स ही नावं पुढे आहेत. फुल ऑफ लेनचा चेंडू मिस करतोय. हा चेंडू जितेंद्र राऊत एक मोठा खेळाडू म्हणून गणला जातोय. मालजीपाडा मास्टर्स या संघामध्ये ज्याच्या खात्यावर मास्टर्स क्रिकेटमध्ये सर्वाधिक मॅन ऑफ द सिरीज हे किताब आहेत तो खेळाडू स्ट्राईक एंडला आहे, मात्र चेंडू अजूनही बॅटला लागत नाहीये. धावसंख्या आपण पाहतोय फलकावर धावा लागतायत त्या 29 धावा. शशी ठाकूर एक अनुभवी गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी हाताळताना. ऑन साइडला ऑफसेट चेंडू मात्र ऑन साइडला खेळून काढतो. डीप लॉंग ऑन रिझन मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी आहे डोनाल्ड. चेंडूला फील्ड केलं गेला. फेक येईपर्यंत या 2 धावा या ठिकाणी प्राप्त केल्या जात आहेत. षटकार चौकार. मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे संकेत पाटील मालजीपाडा या संघाला. नो डाऊट हा सामना सुरू व्हायच्या अगोदर सुद्धा ही गोष्ट सांगितली होती. मालजीपाडा संघाला जर विजय मिळवायचा असेल तर एक्सप्रेस वेनेच जावं लागेल आणि तो एक्सप्रेस वे आपण बघतोय NH8 आता वाढत चाललाय. त्यामुळे निश्चितच फ्लायओव्हर देखील वाढलेले आहेत. एरियल रूटने मार्ग काढावे लागतील. यावेळा चांगला फटका म्हणेन मी. डाऊन द ग्राउंड चेंडू वेगाने ट्रॅव्हल होताना दिसतोय. जोरदार चौकार येतोय. ज्या फटक्यांची गरज आहे तो फटका येतोय. या आले 4 धावा. गाणं वाजणार नाहीये, मोबाईल लॉक आहे. झाला 4 धावा, मात्र उपयुक्त 4 धावा म्हणेन मी. चेंडू अजूनपर्यंत आला नाहीये, जरा लक्ष घाला या गोष्टीकडे. धाव संख्या झाली ती म्हणजे 35. अजूनही विजयासाठी 7 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. 7 चेंडू 26 धावा. जितूकडे येस अपेक्षा आहेत आणि जितूकडे ती अबिलिटी आपण बोलतो नक्कीच म्हणावी लागेल. लेट्स सी. या चेंडूवर मोठा फटका आला तर निश्चित सामन्याची गणितं बदलतील. चांगला ड्राईव्ह बघायला मिळतोय, मात्र जास्त धावा मिळतील का? चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. एकाच धावावर समाधान मानावं लागेल. सामना अजूनही ऑन आहे. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकात तब्बल 25 धावांची गरज आहे. जितू मैदानात उभा आहे. बालजीपाडा संघाचे होप्स मैदानात आहे. त्यामुळे हा सामना सहसा असाच ते सोडणार नाही आहेत. त्यामुळे कोण जिंकेल हा सामना हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. आलेले तमाम क्रीडा रसिक विचार करीत असतील की कांदरपाडा जिंकणार की येस मालजीपाडा जिंकणार. मात्र इथे क्रिकेट जिंकेल अशी अपेक्षा करूया. 2-3 षटकार आले तर निश्चितच या सामन्यामध्ये वेगळी कळाटणी मिळेल. यस भारत. याच नक्कीच. आणि ती ताकद ती क्षमता आहे ती म्हणजेच
जितेंद्र राऊत यांच्याकडे. तर सन्माननीय केदारनाथजी किणी साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं इथे आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आणि साहेबांना विनंती करतोय की आपण आमच्या व्यासपीठावर जाऊन बसायचं आहे. ग्रेक एक अनुभवी गोलंदाज आहे, मात्र ग्रेक समोर देखील एक आव्हान असेल, कारण समोरचा जो आपण खेळाडू आहे तो म्हणजेच जितेंद्र राऊत ज्यांच्याजवळ ती क्षमता आहे. आणि नक्कीच जे आव्हान आहे जवळपास 6 चेंडू आणि 25 धावा, हे जितकं आपल्याला कठीण वाटतं तितकंच नक्कीच जेणेकरून आपण पाहिलं जितेंद्र राऊतनं स्ट्राईक घेतली, जेणेकरून नक्कीच जितेंद्र राऊत यांच्यामध्ये तो आत्मविश्वास असेल की यस मी या धावा करू शकतोय. क्रेक सज्ज होतोय. शेवटचं षटक, शेवटचे 6 चेंडू, 24-25 धावा करायचे आहेत मालजीपाडा मास्टर्स या संघाला. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या, चांगली सुरुवात मालजीपाडा संघाची पाहिली होती. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये फक्त 9 धावा आणि नंबर 3चं षटक विनोदचं कौतुक करेन, फक्त 6 धावेचं षटक हाताळलं आणि तिथून मात्र मालजीपाडा संघाचं मात्र आव्हान थोडंसं कठीण झालं. रनअप मध्ये कदाचित चुकी होताना पंचांसोबत चर्चा करतोय ग्रेक, कारण आपल्या आगरी सामाजिक संस्थेच्या नियमानुसार फुल नो आहे, लक्षात ठेवा. ही अगोदरच आम्ही सूचना देतोय दोन्ही पंचांना. पहिला चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न आहे, मिस होतोय. हा झेल मात्र इथे सोडतोय तो म्हणजे नोवेल. हा कॅच होणं खूप गरजेचं होतं, कारण ऑन साईडला गेला होता, चेंडू मात्र ऑफ साईडला येतोय कव्हरच्या दिशेनं. चेंडू काही काळ हवेत होता, हा झेल देखील होऊ शकला असता, मात्र नोवेल यांच्या हातातून मात्र चुकी होताना. जितेंद्र सारख्या एका मोठ्या फलंदाजाला मात्र याच ठिकाणी आपण पाहतो तर पुन्हा संधी गेली मैदानाच्या आतमध्ये खेळण्याचे. काय हा चान्स जितेंद्र राऊत नक्कीच घेईल यावेळेस. हा मात्र मिस करतोय चेंडू. सुरेख गोलंदाजी ग्रेक. आज फलंदाजी चांगल्या प्रकारे केली ग्रेकने. फलंदाजी करताना आपण विचार केला तब्बल 1-2 चौकार आले होते, ते म्हणजेच त्यानंतर 6 चेंडूमध्ये 17 धावा अफलातून कामगिरी फलंदाजी करताना केली होती ग्रेकना. आणि यावेळेस देखील गोलंदाजी चांगल्या प्रकारे करतो. फुलटॉस चेंडू पुरेपूर या चेंडूचा समाचार घेताना जितेंद्र राऊत चेंडूला मात्र फेकून देतोय डीप स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेसाठी शानदार षटकार. धावसंख्या 44 पाहायला मिळते फलकावर. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या या 3 चेंडूमध्ये 17 धावेची गरज. क्या बाद आहे, काय सामना सुरू आहे. 3 चेंडू 3 षटकारांची गरज आहे आणि अपेक्षा ज्या सामन्याची केली होती की हा सामना अप्रतिम होणार आणि त्याच गोष्टीकडे आता सामना वळालाय. 3 चेंडू आणि 17 धावांची गरज. यावेळेस पुन्हा एकदा निर्धाव चेंडू हाताळताना ग्रेक, मात्र पंच वळतायत अशोक राऊत वाईटचा इशारा देत आहेत, म्हणजे अजूनही संधी आहे, अजूनही संधी आहे. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 3 चेंडूमध्ये मात्र धावा करायच्या आहेत त्या 16. 3 चेंडू 16 धावा. एका साईडला ग्रेक तर एका साईडला आपण पाहतोय मित्रांनो तो म्हणजेच जितेंद्र राऊत हा फलंदाज मालजीपाडा या संघाचा. थोडंसं कानमंत्र देण्यासाठी आपण पाहता अंकुश पाटील पुढे सरसावत आहेत, कारण एक मोठा खेळाडू आहे. मी मगाशी उल्लेख केला की सर्वाधिक मॅन ऑफ द सिरीज, सर्वाधिक मालिकावीर ही जी पारितोषिकं आहेत, ही पारितोषिकं मास्टर्स क्रिकेटमध्ये जितेंद्र राऊत यांच्या नावावर आहेत. जरी हा आगरी कोळी सामाजिक संस्थेमध्ये हा संघ आता इन झाला तरी मात्र रेकॉर्ड बरेचसे आहेत या संघाचे. यावेळेस चेंडू मात्र ताडब्यांच्या दिशेनं वेगानं निघून जातोय, सीमा रेषेच्या बाहेर येतोय हा चौकार. मॅच अजूनही ऑन आहे, कारण अजूनही आपण विचार केला चेंडू शिल्लक आहेत ते 2 आणि या 2 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 12. हा मी म्हणेल जे सामना सुरू आहे असं उदाहरण बाळकुम संघाच्या समोर देखील आलं होतं, NS बाइंदर संघाच्या समोर देखील आलं होतं, हे देखील विसरता कामा नाही आहे. नंदू पाटील हे देखील आहेत आणि कोण विसरणार तो नंदूचा सामना. एक प्रकारे म्हणायचं गेलं 2 चेंडू 12 धावा, जितकं आव्हान कठीण दिसतं तितकं आव्हान कठीण नाहीये. तर या मैदानावर ती आव्हानं अनेकदा पूर्ण केली गेली आहेत. मिस करतोय चेंडू. इथे मात्र नक्कीच कांदे थोडेसे वर येत आहेत कांदरपडा मास्टर्स या संघाचे.
कोण विसरणार मित्रांनो, एनएस बांद्याचा संघ खरोखर घरच्या मार्गी लागला होता. जवळपास खेळाडू कक्षामधून अर्धे खेळाडू निघून गेले होते आणि त्यावेळेस व्हॅलीच्या बॅटमधून ते षटकार पाहिले होते आणि एनएस बांदर संघ जिंकला होता. असं कदाचित चित्र इथे पाहायला मिळालं असतं, मात्र ते चित्र इथे पाहायला मिळत नाही आहेत. हा चेंडू डॉट होतोय आणि अशा रीतीने आपण पाहतोय तर या संपूर्ण मात्र सामन्यामध्ये विजय प्राप्त करतोय तो म्हणजेच आई भाऊदेवी कांदरपाडा मास्टर्सचा संघ. भारत कुठल्या कुठल्या आठवणी तू काढू नको इथे, आता तो इतिहास आहे, इतिहास झालाय, संपलाय. आजचा दिवस 0 अपघाताचा. तर नक्कीच अभिनंदन आई भाऊदेवी कांदरपाडा मास्टर्स संघ. पुढील वाटचालीसाठी आपल्याला शुभेच्छा असतील. नंतर आमच्या या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला भालजीपाडा मास्टर्स संघ, आपला देखील आभार आहे. त्यानंतर वळतोय आम्ही पुढच्या सामन्याच्या दिशेनं. पुढचा सामना आहे वाघवेळ मास्टर्स वर्सेस पेनकरपाडा मास्टर्स. टॉस जिंकला होता वाघवेळ संघाला, निर्णय कळवायचा आहे. गणेश मनेरा वाघवेळ, आपण निर्णय अजूनही क्लिअर केला नाहीये. फील्ड चला लगेच मैदान